कोबरा दिसलेला आहे, कोबरा आता गेला. आई शपथ, हे त्यांच्यापेक्षा थोडेसे वेगळे आहे. हे सगळे ना डुकरांनी केले आहे. ते नाकांनी खणतात आणि जमिनीतली जी मुळं असतात ना ती खातात. म्हणजे या जंगलात वाईल्ड बोर सुद्धा आहेत. स्लो जास्त आहे. स्लो किती आहे, पाय खेचतो पूर्ण. किती भारी आहे. आई धोली, सुरुवातच झाली. सो गाईज, गुड आफ्टरनून. याच्यासाठी कारण दुपारी पोचलो आहे आम्ही आणि आता इथून आपल्याला जायचं आहे. जरा तोंडबिंड धुवून घेऊया सकाळपासून. ताई हीच वाट आहे ना वाघबीळला? हां हो, जाताना इथून एक नदी लागेल. कुठे चाललंय? पावसाचं पण आगमन झालंय आता. आगमन आल्या पावसाने असं. इथून आता आम्ही चाललोय वाघबीळला, जे आहे सावरोळी गावात बदलापूरमध्ये. तर इथे यायचं कसं, आम्ही आता बाईक आलो आहे. जर तुम्हाला ट्रेनने यायचं असेल तर 7 ते 8 किलोमीटरवर आहे बदलापूर स्टेशनपासून. तिथे तुम्ही लोकल ऑटो वगैरेने येऊ शकता. सीधे इथे सोडतात. इथे एक स्कूल आहे. स्कूलकडून ना तुम्हाला लेफ्ट मारायचं, आत यायचं. एक छोटासा एक व्हाळ लागेल. तिथून असा एक सरळ रस्ता जातो, तो फॉलो करायचा आहे. आम्हाला इथे जे गावातले लोकल लहान मुलं, गाईड वगैरे ज्यांना माहीत आहे ना, ते सांगत होते की तुम्ही कदाचित रस्ता विसरू शकता, इथे हरवू शकता. कारण जंगलचा ट्रेक आहे. पूर्ण ट्रेल जो आहे ना हा जंगलातून आहे. त्यामुळे सो म्हटलं लेट्स सी. आणि म्हटलं काय दोघे चालू आहे. थोडेफार कुठे हरवलो तरी रस्ता शोधू काही ना काहीतरी करून. सो आता बघूया किती वेळ लागतो जायला. त्यांनी सांगितलं एस्टिमेट 1 तास आहे इथून. तर आता बघायचं किती वेळ अजून आपल्याला लागेल. चला तर, पाऊस पण आता जोरात चालू झाला आहे. थोडं पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. काय माहिती नाही, पण चाललोय फक्त. वाट दिसते. त्यांनी आम्हाला राईट सांगितलेलं, आम्ही फक्त राईट रूट फॉलो करत चाललो आहे. चुकलो तर प्रॉब्लेम, पण बघू. लेट्स सी. आणि कसं जंगलातून हाय पण नाही यार विचारायला. हां, कुठे जायचं आहे म्हणजे नॉर्मल पब्लिक पण नाही येणारी. जंगल आहे सुंदर, मस्त वाटतंय. भारी जंगल एकदम. छोटासा रोड आहे. तू पोरगा पण बोलले ना, छोटासा रस्ता जातो. छोटासा रस्ता आहे. तो गेला. कोबरा दिसलेला आहे, कोबरा आता गेला. भाई ट्राय केलं, गेला. जास्त मोठा नव्हता, 1 मीटरचा असेल. मस्त एकदम चाललेला असा आरामात गेला. कळसुबाईला आपण गेलेलो ना, तर आपल्याला माहीत होतं ट्रेन्स. लोक यायची जायची तर माहीत होतं. इथे सीन कसं आहे आम्हाला माहीतच नाही कुठून जायचं. कळसुबाईला कसं थोडं स्टेप्सनी दुकानं वगैरे पण होती. काय प्रॉब्लेम नव्हता. आता इथे फक्त आम्ही लोकांनी सांगितलं राईट साईडला आहे जंगलात, तर तिथे ट्राय करतोय जायला. राईट कुठला तो काय माहिती, जो दिसला राईट तो मारला. पण मला असं वाटतं की हा जंगल थोडा क्रेझी असणार Crazy आहे. असेल. कारण स्टार्टच झाली एका कोबऱ्याने. शुभ संकेत म्हणू शकतो आपण त्याला. नॉट बॅड. कळसुबाईला असा पाऊस पण नव्हता. आता इथे असा कळसुबाईला पाऊस नव्हता. वारा आणि तो थोडा वाऱ्यासोबत पाऊस होता. हा पाऊस जोरात पाऊस आहे. आहे मस्त. त्यात आज मी भाई हात विसरलो आणि विचार केला बंडाना बांधतो. आता डोकं एवढं भिजतं, डोकं दुखतं. ट्रेन तर एक नंबर आहे तिथले, मस्त वाटतं जायला.
हे खाली म्हणलं तर 1 तासाचा रस्ता आहे. आता 1 तासात कुठे पोचू, बरोबर जागी पोचू की चुकीचं माहीत नाही. पण एक बरं आहे की आम्ही दोघेच आहे, दोघेच. त्यामुळे बाकी त्यांचा काही लोड नाही आहे. रोड नाही आहे. चुकलो जरी ना तरी आम्ही काय return problem घेऊ नाही. काहीतरी कुठून तरी. वॉच दिस गाईज. हे दाखव. कसला आवाज आहे? मॅन वर्सेस वाईल्ड वाला फील येतो इथे. असं वाटतंय की प्रॉपर ते मॅन वर्सेस वाईल्डमध्ये तो दाखवायचा ना, गच्च एकदम जंगल डेंजरवालं, तसं वाटतंय. हो ना. एक चांगलं काय वाटतंय की इकडे समोर वॉटरफॉल दिसत आहेत आपल्याला जाताना, तर कदाचित चान्सेस आहेत की इथेच कुठेतरी असेल. राईट तर आम्ही बरोबर मारला, बट आता बघूया इथून पुढे जाऊ थोडंसं. तर इथे असेल तर वेल अँड गुड, चुकणार नाही. तसे गेलो तसे परत बघूया. ही नदी फॉलो करत राहूया, मे बी भेटेल आपल्याला कुठे ना कुठे. आता बघूया इथून कसा रस्ता आहे, काय लाईक रेल फॉलो करायचा. हां कारण की आपण इथूनच चालू झाला ते. मग क्रॉस करायचं बोलतोय. कसं क्रॉस केला? हा चालू धबधबा इथे झाला ना चालू. तो होता का सरळवाला बोलतोय? येत होतो तेव्हा एक आजी भेटलेले आम्हाला. ते आम्हाला बोलले की हा जो असं म्हणजे व्हाळ वाहतोय ना, तो क्रॉस करून तुम्ही वर जावा, हाच रूट आहे. आणि जो दुसरा पाठचा एक डॅमवाला आहे तो कोंडेश्वरला जातो, तर हा फॉलो करा बोलली, इथून वर जावा. तर आता इथं विचार केला की थोडंसं हॉल्ट घेऊ जेवू, कारण भूक लागली आहे, जेवण आणलं. आता इथे पाठीच माझा बघू शकता तुम्ही, इथे केळीची पानं आहे. ही चवई आहे ॲक्च्युली, गावठी केळी, जंगली केळी. तर ह्याचं एखादं पान काढून घेणार आहे आम्ही, आणि जे घरून भाकरी वगैरे आणली आहे ती खाणार आणि पुढे जाऊ मग आरामात. मग काय टेन्शन नाही, एकदा जेवून घेतलं ना की मग आरामात हळूहळू पुढे जाऊ. काढून घेतो पानं तोपर्यंत. आधी घे. A few moments later. बाई इथे सीन कसा आहे माहीत आहे तुम्हाला, सांगतो. नवीन आला आहे तर कसं आहे, आता सध्या पावसामुळे सगळे ट्रेल्स ना गायब आहेत. आम्ही आता 2-3 वेळा ट्राय केलं, आम्ही तिथपर्यंत जातो आहे जिथून जायचं आहे, पण तिथून पुढचा ट्रेल असा आहे की जो पूर्ण जंगलातून आहे, आतून आहे, आणि तो आम्हाला भेटत नाही आहे. आमची जिरली. 2दा आम्ही रिटर्न आलो, जिथे जेवलो ना तिथूनच वर आहे रस्ता तो. आता इथे एक लोकल गाईड आहेत,
पण कंटिन्यू असा रस्ता नाही हा, लेफ्ट राईट असं आहे बोलतात असे ते बघू आता आता let's see ते काय. स्वतः आहेत बिल्कुल रिक्स नहीं लेने का तिथे, तर आता त्यांच्याबरोबर जातो. ते इथले लोकल थोडे गाईड पैसे आहेत, द्यायला लागतील. पैसे घेत आहेत थोडेसे. तर ठीक आहे, आता आलो आहे तर ॲटलिस्ट बघून तरी जाऊ लोकेशन कुठे आहे काय आहे. काही दिवसांपूर्वी इथे म्हणजे वर गेलेली आणि लोक अडकलेली तिथे आणि त्यांना यायला जमत नव्हतं. त्यांनी पोलिसला कॉल केला आणि इथे कसं आहे नेटवर्कसुद्धा नाही आहे, तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार. जर चुकला ना रस्ता तर खूप प्रॉब्लेम होणार. त्यापेक्षा कुठला तरी लोकल गाईड घेऊन जावा, त्यांना रस्ता माहीत असेल किंवा ज्यांनी आधी ट्रेक केला आहे त्यांच्यासोबत एकदा जा, नाहीतर वर गेल्यावर रस्ता मिळणं मुश्किल आहे. तर आपण आता त्या ट्रेकने रूटने खाली आलो. ते कशी नदी लागणार, ते एक झाड आहे त्याचे बघा, इथून यायचं आणि इथून आपल्याला असं वर जायचं या रूटने. बघून घ्या एकदा, रेफरन्ससाठी पाहिजे तर ते 2 केळीची झाडं आहेत तिथे, ती घ्या. आणि ही नदी अशी येते इथून, हे क्रॉस करून आपल्याला इकडून वर जायचं. तर ती आता खाली नदी क्रॉस करून आपण इथे आता हा रस्ता वर चढतोय हळूहळू हळूहळू. चढाव आहे काय चढायचं पूर्ण असा वर रस्ता आहे. आता इथे आल्यावर बघा 2 रस्ते आहेत, इथून पाठून आपण आलो. 2 रस्ते आहेत, एक इथे जातो एक इथे जातो. तर आपल्याला ह्याला नाही जायचं, इकडे जायचं आहे या रस्त्याने राईट साईडला. जर इथून चुकलो तर दुसरीकडे जाणार आपण. तर हा राईट साईडचा रूट फॉलो करत करत वर जायचं आहे. थोडासा त्याचा चढाव आहे, हळूहळू चढत चढत जायचं आहे. हे तुम्ही बघू शकता इथे. आणि थोडं पाण्यातले दगड स्लिपरी आहेत खूप, त्याच्यावर शेवाळं वगैरे एवढं जमलं आहे की पाय घसरत आहेत. तर जरा सांभाळूनच जाता येता. गेला इफ यू सी ना, तर इथला जो ट्रेल आहे ना खूप तगडा आहे, खूप तगडा. कारण प्रॉपर डेन्स फॉरेस्टमधून आहे आणि जाताना एकदम फील येतो यार की भाई जातो आहे आपण कुठेतरी. जंगलमध्ये कसं आता दुपारचे वाजता आहेत बघा 2:30, तर 2:30 वाजता इथे ऊन नाही आहे, पण ती नॅचरल लाईट जी झाडातून पडते मावर बघा एवढी भारी वाटते. आणि प्लस पूर्ण जंगलमधून ट्रेल, तर एक हे भारी वाटतं एकदम बघायला. शांतता, पूर्ण नेचरची शांती. फक्त चालतो हेच आवाज येतोय बघा. आधी तिकडे थोडा पुढे चालतोय, बट ओव्हरऑल एक नंबर आहे. थोडं अजून राहिलं आहे, हाफ ॲन आवर मोर बस पोचू. सगळे राईड घ्यायचे आहेत, लक्षात ठेवा. ते जाताना असेल छोटे मोठे काही ना काहीतरी भेटत राहणार. आधीचं लक्ष घ्या याच्यावर. सोडूया. इथून आता परत हळूहळू हळूहळू वर. कुठलाच रूट, कुठलाच लेफ्ट घेऊ नका. वाघबीळला येत आहे ना, कुठलाच लेफ्ट घेऊ नका. कन्फ्युजिंग इथंच आहे. ह्या नदीपर्यंत आपण येतो, बट इथून जो एक मधून असा रस्ता जो जिथे आम्ही वर चढलो तो आहे. इथे मार्क करून ठेवलेत बघा 3-3 दगडं, की हे तुम्हाला जाताना कळणार की इथे तुम्ही बरोबर जाताय. पूर्ण डेन्स आहे फॉरेस्ट इथे. बघा हे मार्किंग्स आहेत, इथून जायचं आहे, इथून जायचं आहे.
जर जरा पण लेफ्ट राईट झालो तर जंगलात हरवणार आणि इथे तिथे भटकणार आपण. त्यापेक्षा रूट वाईसली चूज करा. नसेल माहीत तर व्हिडिओ हा डाउनलोड करून ठेवा, तुम्हाला जाताना खूप हेल्प होईल. मजा आली. पूर्ण जंगलच जंगल. जमलो. आतून आहे ना पूर्ण रस्ता, त्यामुळे. आणि आता कसं पावसामुळे जंगल थोडंसं गच्च होतं ना नॉर्मलपेक्षा, त्यामुळे. त्याच्या आत आहे खेकडा, दिसणार नाही, गेला आत. जंगली केळी खूप आहे तिथे येताना या जंगलात. हे ट्रेल्स दिसतात, हे सगळे ना डुकरांनी केले आहे. ते नाकांनी खणतात आणि जमिनीतली जी मुळं असतात ना ती खातात. म्हणजे या जंगलात वाईल्ड बोरसुद्धा आहेत सांगत होते. ते जे केलं आहे ना खणून, ते नाकाने खणतो डुकर आणि ते जी मुळं असतात मुळात काहीतरी ते खातात. 2-3 बघितले तिथे. ते तिथे रस्त्यात ना असे दगड लावले आहेत मार्किंगसाठी. जर तुम्हाला रस्ता भेटत नसेल तर त्यांच्या ते शोधा की कुठे लावले आहेत असे. नाहीतर इथे असे रस्ते आहेत, एक जरी रस्ता चुकला, आता इथून एक वर जाणारा रस्ता आहे, तिथून वरवर डायरेक्ट डोंगरात जाणार. आता हा रस्ता खाली येतो आहे, म्हणजे वेगवेगळं आहे. आता इथे जवळच आम्हाला ना पाण्याचा आवाज येतो आहे, जोरात धोधो पाणी वाहतं याचा आवाज येतो आहे. जवळच इथे काहीतरी आहे, मे बी वॉटरफॉलच असणार आहे जवळ, पण जवळ आहे. आवाज येतो आहे म्हणजे जवळ आहे. आईच्या गावात नुसता अँकल ट्विस्ट होतो आहे माझा, आधीच नाजूक झाला आहे पाय. पॅक काय एकदम जंगल. हां हां तेच तर, एकदम पॅक आहे की नाही. इथे आहे वाटतं, बघ आवाज येतोय. होय ना, मागासपासून याचाच आवाज होता. हा जो समोर वॉटरफॉल आहे तिचा आवाज येत होता. चला दाखवतो तुम्हाला पण. मस्त कडक यार, हा व्ह्यू पण तगडा आहे. हा बघा, हो नाही वा, भारी आहे रे. आपल्याला हा जो छोटासा धबधबा आहे ना, हे क्रॉस करून वर जायचं आहे. आता स्लिपरी आहे, पाय जरा सांभाळून. बघा खूप जास्त स्लिपरी आहे, तर पाय सांभाळ. बघा किती शेवाळ आहे, क्लिअरली दिसतंय शेवाळ. बारीक बारीक मासे आहेत, दिसणार नाही. हळूहळू क्रॉस करायला पाहिजे, कारण पडलो तो होता आपला खास काय सांभाळून काय करावं लागतं. मला तो अँकल दुखतो कारण पहिला तिथे स्लो जास्त आहे. बघा स्लो किती आहे, पाय ठेचतोय पूर्ण. बघा काही मस्त. ही जी जागा आहे ना जिथे आपण उभे आहे मागे,
तिथेच ती मागे माणसं अटकलेली, कारण ही नदी भरलेली पावसामुळे पूर्ण, आणि लोक ह्या अपोजिट साईडला इकडे येऊन थांबलेली, कारण हे सगळं भरलेलं, त्यांना इकडून कुठून येता येत नव्हतं पलीकडे. मग इथे रोप वगैरे लावून बांधून मग त्यांना रेस्क्यू केलं गेलं. हे काय आहे हे मला सांगा जरा, बघूया कोण किती गेस करतं करेक्ट. आलो आपण बरोबर, इथून येतो, इथे एक रस्ता जातोय छोटासा. हां, ह्याचा हा रेफरन्स आहे, एक छोटासा वॉटरफॉल टाईप येतो आहे. तिथून आपल्याला इकडे वर जायचं आहे, परत खाली उतरायचं आहे. तर हे बघा, व्हिडिओ जर पूर्ण बघताय ना तर तुम्ही येशाल असं आहे, कारण तुम्हाला इथून रस्ते कळतील तरी ॲटलिस्ट. वर खाली उलटा सुलटा आहे. हे बघा, व्हिडिओ पूर्ण बघा बाई, खरंच कळणार आहे तुम्हाला. सेव्ह करा, मी तर सांगेन डाउनलोड करून ठेवा. मला थोडं 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 बघत बघत तुम्हाला कळणार कुठे आहे कुठे आहे कुठे. हे बघा यार, किती भारी आहे. एक नंबर यार, एक नंबर. म्हणजे इथून चालायला एवढं मस्त वाटतंय ना, कडक एकदम कडक. मस्त विजिट प्लेस आहे भाई, नक्की या इथे. प्रॉपर फील आहे बघा. काय फरक होतो सफेद आणि काळ्यामध्ये? आमच्याकडे यांना बेडले म्हणतात. हां, आम्ही काळे खातो ना, हे खात नाही जास्त करून. केवढा आहे नांगा बघायचा. काय बोलताय भाई, फ्राय? बेडला फ्राय. आई शपथ. हे बघा, तो शिवलिंगचा शेप आहे इथे आहे. इथे ते वाघबीळ तर आलं आता जवळ. आपला वाघबीळ जवळ आला आणि एक खेकडा भेटला आपल्याला जाताना, येताना सॉरी वाघबिळात. खाली जाताना बघूया काय भेटतंय का. वाव वाव. सो गाईज, आपण फायनली आलोय वाघबीळ. खूप परिश्रम कष्ट घेत घेत रस्ते हरवत हरवत इथे आपण पोचलो आहोत. आधी पूर्ण भिजलाय बाई घामाने पाऊस. तर आता तिथे जाऊया. इथून खाली बघा, हा आहे वाघबीळ. कडक यार कडक. तिथं पहिले वाघ राहायचे असं म्हणतात. हा व्ह्यू आहे भाई वाघबीळ. तर मागे बघा, वी आर ॲट वाघबीळ राईट नाव बाई. एक नंबर कडक. ते पूर्ण वरून वगैरे पाणी पडतं, तुम्हाला इथं दिसत नसेल अंधारमुळे, बट हे बघा किती सगळं आहे. पण गुफा ही गुफा. तिथं सांगितलं अननेसेसरी रिस्क घेऊ नका. तुम्हाला जर इथे वाटतं भीती, ह्या स्लिपरी रस्त्यात शूज वगैरे घालून येऊ नका, रिस्की आहे थोडंसं. व्ह्यू एन्जॉय करा तिथे बसून आरामात आणि घरी निघा. तर गाईज आता आपलं झालंय फिरून. जास्त वेळ आम्ही तिथे काय थांबलो नाही, कारण पाऊस चालू झाला आहे. आता डिसेंड व्हायला स्टार्ट केलं आहे.
एका तासात आम्ही आता खाली उतरू. पाऊस खूप वाढला ॲक्च्युली, तर आता फटाफट खाली उतरू. खाली उतरायला काही जास्त वेळ लागणार नाही आहे. तो आता जाऊ आणि तुम्हाला आता खाली दाखवतो. अर्धा तास मॅक्स खाली आलो. मॅक्स अर्ध्या तासात असल्या दन उतरलोय ना खाली. मजा आली. भिजलो पूर्ण आता पावसाने. पावसामुळे भिजलो. कसला प्रेशर येतो रे पायावर. माझा अँकल ट्विस्ट झाला राईट. झाला. वेलकम. शिव तरी आमचे स्लिप होत होते. इथे पूर्ण दगडांवर शेवाळं आलंय, त्यामुळे जरा सांभाळून. ट्रेल पण खूप कन्फ्युजिंग आहे भाई. तुम्ही म्हणजे हलक्यात घेशाल की इथे आलो जंगलमध्ये फिरू, नाही खूप कन्फ्युजिंग आहे. 2-2, 3-3 रस्ते जात आहेत. त्यामुळे जर रस्ता चुकलात ह्या जंगलात पडून राहणार आणि ना नेटवर्क ना काय. तर हां ठीक आहे, जे 2-3 वेळा म्हणजे जाणं आणि येताना असं काय वाटणार ना तुम्हाला, पण जाताना खूप कन्फ्युजिंग आहे. कारण की थोडी छोट्या वाटा आहेत, ते तुम्हाला कळणार पण नाही की हा ट्रेल आहे करून. सो बेटर थोडं रिसर्च. आणि काय माहिती आहे ते आपण बघितले मध्ये हां असे पूर्ण हे आहे, झाडं आली आहेत आणि तिथून मधून आहे, मधून रस्ता म्हणजे कळत नाही हा ट्रेल असू शकतो का, असं आहे. बाकी एक नंबर आहे. तुम्हाला जर ते असं एकदम डेन्स माइंड पाहिजे हां आणि डेन्स फॉरेस्ट वगैरे बघायचं एकदम तसा ट्रेल हवा आहे, तर हा त्या टाईपचा आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा. आम्ही आता चाललो आहे घरी परत. झालं फिरून वगैरे, पूर्ण भिजलो आहे, पाऊस आला. आणि तसंच की भाई पावसात म्हणजे आम्ही ट्रेकला जाताना रेनकोट कॅरी करत नाही, कारण त्याच्याने अजून जास्त गरम होतं. आता हे भिजलो आहे ना, आता हे पाऊस बंद झाला, गरम व्हायला चालू झाले. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल कुठे चुकलं असाल वगैरे, तर बेटर आहे पुढे जाऊ नका, पाठी या परत. कोण भेटतंय का बघा. किंवा जर तुम्ही व्हिडिओ सेव्ह केला असेल, डाउनलोड करून ठेवला असाल, कुठलाही व्हिडिओ, आमचा तसं नाही, कुठलाही व्हिडिओ तो बघा, एकदा चेक करा. ट्रेल तुम्हाला ओळखीची वाटली, व्हिडिओमधून रिलेट करण्यासारखी असली तरच पुढे जा. बरोबर आहे. नाहीतर तुम्ही खूप हरवण्याचे ह्या जंगलात नका घेऊ रिस्क. खूप चान्सेस आहेत. कारण की आमचे लोकल्स बरोबर पण बोलणं झालं, ते म्हटले की तुम्ही हरवणारच करून. हरवणार. डायरेक्टच बोलले ते. खाली आम्ही गाडी लावली ना, तिथंच बोलले तुम्ही गाईड घ्या, तुम्ही हरवणार. खूप वाटा आहे. म्हटलं नाही यार ठीक आहे, बघू. बघू बट आम्ही इथपर्यंत आलो, तो ट्रेल आहे ना जो आम्ही पुढेपर्यंत गेलो, जिथे आम्ही जेवलोय, हां तिथून थोडंसं आधीच आहे ते, हां. तिथून वर जायचंय. आम्हाला तिकडून समोरून बाजूनी गेलो तरी आम्हाला कळलं नाही की ही ट्रेल आहे ट्रेल आमची, वरती आहे जायची. कन्फ्युजिंग आहे भाई. इट्स बेटर तुम्ही रिसर्च करा, पूर्ण व्हिडिओ बघा, एक्सपिरियन्स माणसांसोबतच या, किंवा फर्स्ट टाइमर्स किंवा ज्यांना जास्त एक्सपिरियन्स नाही आहे त्यांच्यासोबत गाईड घ्या, एक अवॉइड local करा. कारण की आहे थोडं रिस्की, खूप रिस्की. आणि थोडे तिथे जनावर पण आहेत. मगाशी कोबरा दिसलेला आम्हाला, त्याला ट्राय केलं असं करून हुड करायचं, हुड नाही काढलं भाई, गेला तो, शिव्या घालत असेल. बाकी मस्त एन्जॉय करू. मस्त एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब कराच ऑफकोर्स. चला भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन ठिकाणी. बाकी देवा काळजी.